गुड मॉर्निंग पॅरेंट्स, गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण जवाहर नवोदयची जी एक्झाम फॉर्म आहे तो कसा भरायचा तो बघणार आहे. काल मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं जे डॉक्युमेंट्स रिक्वायरमेंट आहेत, डॉक्युमेंटची लिस्ट मी काल दिलेली आहे. तो फॉर्म सुरू झालेला आहे 6 जुलैपासून ते 31 जुलैपर्यंत आहे. एक्झाम डेट आहे 28 नोव्हेंबरला. आणि ह्या वर्षी लवकर आलेले 15 दिवस एक्झाम लवकर आलेली आहे. गेल्या वर्षी पण लवकर आले ते महिना, यावेळेस पण लवकर आलेले आहे. नोव्हेंबरमध्येच एक्झाम आहे आणि त्याची रिझल्ट जो लागणार आहे मार्च एप्रिलमध्ये लागणार आहे. तर हे सगळे इन्स्ट्रक्शन मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितले होते. ते सिग्नेचरची साईज आहे 10 to 100 KB मध्ये आणि फोटोची साईज पण दिलेली आहे 10 to 100 KB मध्ये. क्रॉप करून घ्यायचं आहे. SC ST OBC EWS ह्याचे सर्टिफिकेट्स तुम्ही इश्यू करून घ्यायचे. त्याचे पण सर्टिफिकेट्स तुम्हाला अपलोड करावे लागतील. आणि अजून एक महत्त्वाचा एक प्रॉस्पेक्ट त्यांनी दिलेला आहे, ते एकदा रीड करून तुम्हाला सांगते आणि त्यानंतर फॉर्म कसा भरायचा तर पण डिटेल्समध्ये सांगेन. हा प्रॉस्पेक्ट दिलेला आहे जवाहर नवोदयचा. याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट विषय म्हणजे ओबीसीचं मी तुम्हाला सांगितलं तर केंद्रीय ह्याचं प्रमाणपत्र पाहिजे सेंट्रल गव्हर्नमेंटचं. नसेल तर तुम्ही जनरल कॅटेगरीमधून भरू शकता. आणि जो विद्यार्थी फिफ्थ मध्ये स्टडी करतोय त्या विद्यार्थ्यालाच फक्त भरता येतं. त्यांनी अगोदर कधीही नवोदयची परीक्षा दिली ना पाहिजे होते, नाहीतर तो फॉर्म रिजेक्ट होऊन जाईल. आणि आधार कार्ड ज्यांच्याकडे नसेल तर त्यांनी रेसिडेन्शियल सर्टिफिकेट म्हणजे रहिवासी दाखला, जो तुमच्या पॅरेंट्सचा म्हणजे पालकांचा जो रेसिडेन्शियल दाखला आहे ते तुम्ही देऊ शकता आधार कार्डच्या रिप्लेसमेंटमध्ये. अदरवाईज आधार कार्ड लागतंच. आधार कार्ड हल्ली सगळ्यांकडे असतं, त्यामुळे त्याचा काही इश्यू येणार नाही शक्यतो. आणि डिसॅबिलिटी जर असेल तर त्याचं पण तुम्हाला सर्टिफिकेट लागेल. हे इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. आणि इन्कम सर्टिफिकेटचं पण मी तुम्हाला सांगितलं होतं काल. जे इन्कम तुम्ही आत्ता सध्या फॉर्ममध्ये भरतात त्याचंच इन्कम सर्टिफिकेट पाहिजे. अदरवाईज त्याच्यामध्ये जर काही तुम्ही ज्या कमी लिहिला आणि परत जास्त याचं इन्कम सर्टिफिकेट आणलं तर ते फॉर्म सिलेक्ट होणार नाही. तिथं पण फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. जरी स्कोअरमध्ये जरी लागला तरी तो रिजेक्ट होऊ शकतो. त्यामुळे इन्कम पण लिहिताना व्यवस्थित भरा. रूरल एरिया आणि अर्बन एरिया ह्याच्यामध्ये पण व्यवस्थित भरायचं. आणि हा झाला सिलेबस. मेंटल ॲबिलिटी प्लस एन्व्हायरमेंटल ABS म्हणजे 25 मार्क्सला आहेत. 20 क्वेश्चन्स आहे. 1 क्वेश्चन फॉर 1.25 मार्क्सला असणार आहे. आणि टोटल 2 आवर्सचा पेपर असणार आहे. 80 क्वेश्चन फॉर 100 मार्क्ससाठी असणार आहे. आणि ब्ल्यू किंवा ब्लॅक पेनने OMR सीट भरायची आहे, ते तुम्हाला माहीत असेल. ज्यांच्याकडे OMR सीट नाही आहेत ज्यांना प्रॅक्टिसला OMR सीट पाहिजे त्यांनी मला कॉल करून OMR सीट मागवू शकता. आणि याच्यामध्ये बघा नॅचरल जर मेंटल ॲबिलिटी जर तो तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे. फक्त न्यू सब्जेक्ट जो आहे ते EVSचा आहे, तो आपण एकदा बघूया. त्याच्यामध्ये पण काही विशेष नाही आहे, जे आपण जनरली घेतो तेच आहे. सॅम्पल क्वेश्चन याच्यामध्ये दिलेला आहे. आता ह्याच्यामध्ये बघा एक पॅराग्राफ दिलेला आहे. हा आहे 5 मार्क्सचा क्वेश्चन असणार आहे. असा एक पॅराग्राफ येतील आणि याच्यावरती 5 क्वेश्चन असणार आहेत. 1 2 3 4 5. ओके. आणि हे नेक्स्ट वन, हे वेगळं झालं. स्टोरी, हा, ह्याच्यावरती 5 क्वेश्चन्स असणार आहेत. अशा पद्धतीने हा पेपर पॅटर्न आहे. आणि नंतर जो 15 क्वेश्चन्स असणार आहे ते जनरल नॉलेजवरती असणार आहे. त्याच्यामध्ये जॉग्राफी, हिस्ट्री हे सगळे इन्क्लुडेड असेल. आणि पॅसेजवरचे 5 5 क्वेश्चन असणार आहेत. हा पण खूप सोपा पॅटर्न आहे. याच्यामध्ये टेन्शन घेण्यात काहीच नाहीये. आणि बाकी ॲज युजल जे मॅथ्स आहे ते पण ॲज युजल असणार आहे. इंग्लिश ग्रामर आणि किंवा तुम्ही मराठी सिलेक्ट केला असेल तर मराठी ग्रामर असणार आहे. हा सेम पॅटर्न याच्यामध्ये असणार आहे. आणि त्याच्यामध्ये पण कॉम्प्रिहेन्शन पॅसेजेस असणार आहे आणि बेसिक ग्रामर असणार आहे. आणि हे जर सगळे इन्स्ट्रक्शन तुम्ही वाचले असतील तर याच्यामध्ये येस ऑप्शन सिलेक्ट करायचे. जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर येस ऑप्शन असेलच शक्यतो. असताना ह्याने सबमिट करायचे. आणि नॉमिनली जर आधार कार्ड नसेल तर नो सिलेक्ट करून इथे रहिवाशी दाखल्याचा फोटो टाकायचा आहे. आणि जर आधार कार्ड असेल तर तुम्ही इथं आधार कार्ड टाकू शकता. इथं माझ्याकडे आधार कार्ड मी माझाच टाकते डेमोसाठी ऍक्च्युली.
येत नाही आहे. हे जास्त असल्यामुळे घेत नाही. जेवण कंडिशन अप्लाय टू द अदर मोड्स सबमिट. त्याच्यामध्ये आधार कार्ड एखाद्या स्टुडंटचा टाकून आधार कार्ड हा त्या फॉर्म मध्ये काय काय आहे मी तुम्हाला इन जनरल सांगते. तर त्याच्यामध्ये मस्ट रुरल आणि अर्बन एरिया सिलेक्ट करायचे, उत्पन्न दाखला टाकायचे, फोटो अपलोड्स करायचे, सिग्नेचर अपलोड करायचं आहे. सध्या डॉक्युमेंट्स काही लागणार नाहीयेत, फक्त तुम्ही जे डॉक्युमेंट्स रिक्वायरमेंट आहे ते फक्त काढून ठेवायचे आहेत. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे जो तुम्ही स्कूल म्हणजे फोर्थ स्टँडर्डला, चौथीला आणि तिसरीला ज्या स्कूलमध्ये होत्या त्या स्कूलचं नाव तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचं आहे. एवढंच आहे आणि विशेष काही नाहीये. आणि जर ह्याच्यामध्ये कुणाला काही अडचण येत असेल फॉर्म भरताना, ते मला कॉन्टॅक्ट करू शकता. अजून एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट म्हणजे मी जे नवोदय सैनिक स्कूल एंट्रन्स आणि राष्ट्रीय मिलिटरी स्कूल एंट्रन्स एक्झाम जे ते विद्यार्थी देणार आहेत त्यांच्यासाठी एक फ्रीमध्ये टेस्ट सिरीज मी सुरू केलेली आहे. ती टोटली फ्री आहे. प्रत्येक संडेला 10 वाजता ती टेस्ट तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती व्हॉट्सअप ग्रुपवरती येऊन जाईल. आणि कंप्लीट 1 तास वेळ असेल 10 ते 11 वाजेपर्यंत. तर ती टेस्ट कम्प्लिटली फ्री आहे वर्षभरासाठी. ज्यांना जी टेस्ट द्यायची आहे त्यांनी लगेच मला कॉन्टॅक्ट करून रजिस्टर करून घ्या, जेणेकरून तुम्हाला वर्षभर ती टेस्ट फ्री मिळून जाईल. त्यामुळे त्याचा बेनिफिट काय राहील तर तुम्हाला तुमचा स्कोअर कळून जाईल. थँक्यू.